आला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुंदर 7 त्या ठिकाणी बाल बच गए. एक सिंगल धाव येईल, स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकलं 2 या आकड्यावरती. 2 पहिले चेंडू टाकून झालेत आणि या 2 चेंडूंवरती 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच. द्वितीय फेरीचा हा सामना मैदानावरती सुरू झालाय. 4 षटकांची मॅच. ऋषिकेश राईट मोर द विकेट. स्ट्राइक वरती फलंदाज अभिदला आपण पाहताय, उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस ओव्हर पिच, फटका चांगला आहे, फटक्यात वजन आहे, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. चेंडू आकाशात उडाला. 6 धावांसाठीचा हा फटका आपण पाहताय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती अभिद. पहिले 2 चेंडू चेक केले, त्यानंतर यावेळेस अप्रतिम चेंडू. फलंदाजाला काही कळायच्या आत एसट्या वाकवल्यात. फलंदाज माघारी परतेल. लागलेला हा पहिला हादरा टीम अजमेरा 11 दामट टीमला. पहिलं पाखरू आझाद. आला होता, त्यानंतर त्याला मैदानी तो सोडावं लागले. थोडासा निराश स्वतःवरती पाहायला मिळाला, मात्र जोपर्यंत बॅट फिरवेल तोपर्यंत यष्टांचा वेध घेऊन चेंडू निघून गेला होता. पहिली विकेट आलेली आहे. फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती तुम्ही पाहताय 8 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर, नवीन फलंदाज स्ट्राइक वरती तयार. सौदालाय आणि आल्या पहिलाच बॉल विरकावलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम टोला. षटकार. जेंगे थोडं थांबा. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाललंय. यावेळेस मात्र गती परिवर्तन. स्लोवर 1 चेंडू हाताळलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. षटक संपलंय पहिलं आणि 1 षटकाच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती जोडल्यात त्या 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. थँक्यू डीजे, थँक्यू. खरं तर लाईव्ह स्क्रीन वरती तुम्ही समालोचन कक्ष बघू शकता, जिथे मात्र सोमनाथजी खाडे सर शहापूर तालुक्यावरून या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. आणि मी KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीचं विशेषतः कौतुक करेल की खरं तर प्रेक्षकांची ही डिमांड होती की समालोचन कक्ष देखील आपण कव्हर केलं पाहिजे, आणि आमचे कॅमेरामॅन खूप छान काम करत असताना समालोचन कक्ष इथून कव्हर करतात. धन्यवाद कॅमेरामॅन, थँक्यू. KTC लाईव्ह इव्हेंट ऑनगोईंग मॅच, जिथे अजमेर 11 दामतचा स्कोर आहे पहिल्या षटकामध्ये. धावा पहिल्या ओव्हरमध्ये 14. 1 विकेटचं पतन इथून झालेलं आहे आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅकची गरज आहे टीम कोलिवलीला. 4 ओव्हरची मॅच आहे दोन्ही टीमने. ही गोष्ट महत्वाची आहे, ती मात्र लक्षात घ्या. आणि आवाज आपण ऐकत शहापूर तालुक्याचा आवाज, व्हॉइस ऑफ शहापूर, सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. कॅमेरामन भाऊचं मनापासून आभार व्यक्त करू. निश्चित आपण बोलत असतो, मात्र
यूट्यूबच्या माध्यमातून जे पाहत असतात, निश्चितच सामना ऐकत असतात, टीव्ही वरती जे सामना पाहत असतात त्यांना माहिती नसतं की समालोचक कोण आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरची जी मंडळी काम करते, टेक्निकल टीम कोण आहे ते निश्चितच आम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचं काम तुम्ही केलं. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान आपण पाहाल तर मिस टायमिंग, एक सिंगल जरूर होईल. धावफलकावरती आपण जोडतोय. आपण आजच्या रात्रीला अजयजी डायरे सरांचा आवाज ऐकताय. या संपूर्ण परिसरातील, या संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक टुर्नामेंट, प्रत्येक मैदानावरती हा आवाज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय गोड मनाचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर समालोचनामध्ये तुम्ही परफेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच आम्ही जरूर त्यांचं नाव घेऊ. अजय डायरे अर्थातच अंतरट वरेडी या गावाला बिलॉंग करतात आणि आज त्यांच्या गावातील दोन्ही संघ मैदानावरती तुफान कामगिरी सुद्धा करतायत. म्हणजे त्यांच्यासाठी आजची रात्र फार आनंदाची. त्याचबरोबर आमचे मिलनदादा मिनमिने याच परिसरातील भूमिपुत्र, गोड आवाज आहे, युवा यंग तरणा बांडगडी आवाज सुद्धा भारदस्त आहे आणि समालोचनामध्ये सुद्धा भरपूर परिपक्वता आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते. सर्वांचं मनापासून आभार आपण व्यक्त करू. इथं पहा फटका फसलेला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. धोक्याची सिंगल एक धावफलकावरती जोडली जाईल. त्याचबरोबर सुशांत काळन जे स्कोरिंगची भूमिका करतायत, स्कोररची भूमिका पार पाडत असताना अतिशय अचूक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती ज्यांचं राहिलंय त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करू. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं. जितका चांगला स्कोरर अजय सर, तितकं तुम्ही समालोचन करणं सोपं जात असतं. मनापासून कौतुक आपण सुशांत काळन यांचं करूयात. त्याचबरोबर आमचे डीजेवाले भाऊ डीजे दीपक अतिशय चांगलं संगीत संयोजन, आपल्या आवाजाची सुद्धा काळजी घेत आहेत. निश्चित आपण आयुष्य जगत असताना संगीत या गोष्टीला फार महत्व आहे. म्युझिक थेरपी अलीकडे आपण पाहत असाल तर भरपूर मोठमोठ्या आजारांवरती सुद्धा वापरली जाते. चर्चा होत राहील. यावेळेस ऑप्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. वाईट बॉलचा इशारा येईल. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. अर्थात आपण पाहताय तुमचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे आणि या अनुषंगानं जो चेंडू टाकला जाईल तो चेंडू आपण चेक करणार आहोत. अर्थात आपण पाहताय केटीसी या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम कव्हर केला जातोय. या चेंडूवरती लक्ष ठेवतायत. सलगचा हा तिसरा वाईड बॉल येतोय. चुकीची दिशा चुकीची या ठिकाणी पाहायला मिळतीये. वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव धावफलकावरती आल्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात आपण पाहताय सुनील दादा घोडविंदे आणि संजय दादा कराळे त्यांच्या संपूर्ण टीमनं क्वालिटीची प्रत्येक गोष्टीमध्ये घेतलेली काळजी तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार मैदान सुंदररित्या सजवलंय. त्याचबरोबर चारही बाजूला आपण पाहताय रेलिंगची तटबंदी. चौथा वाईट बॉल येतोय. गोलंदाज काय प्रेशर मध्ये आहे काय माहिती. या ठिकाणी सलगचा हा चौथा वाईट बॉल त्याच्या माध्यमातून राहुल गोलंदाजी करतोय. कदाचित स्ट्राईक एंड वरती फलंदाज खेळतोय. त्याचा प्रेशर आहे की काय अशी परिस्थिती मैदानात आपण पाहताय. इथं पहा बॅट फिरवण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा डॉट. भरपूर सारे प्रेक्षक दोन्ही संघाचे तुम्हाला अजूनही मैदानात पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 2:20 म्हणजे 2:30 वाजण्याचा हा समय आहे. पहाटेचा समय. निश्चित आपण पाहाल तर साखर झोपेमध्ये जाण्याची वेळ आहे. मात्र मैदानावरती तुमच्यावरती प्रेम करणारी चाहते दर्शक अजूनही तुमच्यासाठी मैदानावरती आहेत मित्रांनो. म्हणून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल वाईट टाकले. त्यानंतर मात्र इथून त्यानं कमबॅक केलंय. 2 चेंडू चांगले टाकले. सिंगल आली आहे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 ऑन द बोर्ड.
22 धावा इथं धावफलकावरती आहेत. षटक दुसरं राहुल गोलंदाजी करतोय. लांबणीवरती पडलेलं षटक. या षटकाचा विचार केला तर तब्बल 5 बॉल एक्स्ट्रा टाकलेत आणि या षटकाची लांबी वाढत चालली आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 22 या धावसंख्येवरती चाललंय. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अजमेरा इथं चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट, सुंदर गोलंदाजी, 4 बॉल वाईट. त्यानंतर मात्र केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती आहेत त्या 22 धावा 22. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती 22 धावा. राहुलचं षटक लांबणीवरती पडलं होतं. भरपूर वेळ हे षटक संपण्यासाठी जरूर लागलाय. जवळजवळ 11 चेंडू त्यानं टाकले. चर्चा या ठिकाणी वॉर रूम मध्ये सातत्यानं होत राहिली. हे षटक संपणार केव्हा? अखेर ते षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. प्रशांत आलाय. पहिलाच बॉल जागेवर न खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर हातात झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप. कॅच पकडणं गरजेचं असतं. इथं झेल ड्रॉप झाल्यानंतर एका धावेचं योगदान येतं. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. कोळिवली गावचे भरपूर प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेत आहेत. यावेळेस चांगला टाकलाय. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. अतिशय दर्जेदार तिसरं षटक चालू आहे. धावफलकाला स्वल्प विराम लावलाय. स्कोर कार्ड थांबलेला आहे. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानात पेश करत असताना टीम कोळिवली या अगोदरच्या षटकात 5 बॉल वाईट जरूर आले तरी सुद्धा आपण पाहाल तर चांगल्या पद्धतीनं राहुलनं कमबॅक केलं. थांबवून ठेवलं. धावापासून वंचित ठेवलं. अजमेरा दामत सारखे मातब्बर फलंदाजी असताना सुद्धा त्यांच्या विरोधात आक्रमक गोलंदाजी. इथं फटका चांगला. गॅप सिलेक्शन निवडलंय आणि फिल्डरला बीट करून त्याची दमछाक करणारा हा फटका. सरळ चेंडू निघालाय सीमा पार. धावा मिळतील 4. इथं चांगला टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र या प्रयत्नात फलंदाज होतोय रनआउट. लागलेला हा झटका अजमेरा दामत या टीमला विकेट. तालुका कर्जत, जिल्हा रायगड. जबरदस्त गोलंदाजी केली. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानावरती पेश करतोय. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. इथं पहा जागेवर फिल्डर बरोबर जाळ्यात ट्रॅप मध्ये अडकवलंय. 1 मोर विकेट डाऊन. वनवा लावलाय अजमेरा दामत या टीमला. अजून एक फलंदाजाला तंबूचा रस्ता.
थँक्यू. पिंजऱ्याची वेळ येऊ देऊ नका. पिंजरा आल्यानंतर जो पिंजऱ्यात बसून जातो त्याला एकदा विचारून बघा काय परिस्थिती असते. या ठिकाणी फलंदाज माघारी परतलाय. विकेट आलेली आहे. प्रशांत गोलंदाजी करत असताना शांततेचा भंग करतोय. अजमेरा दामत या संघातील फलंदाजांना माघारी पाठवत असताना एका पाठोपाठ एक झटके दिलेत. मुजक्कीर आलाय. अजून एक फलंदाज. बॅटची एज. विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि कोळवली टीमचा जय जयकार करत असताना जबरदस्त गोलंदाजी करते प्रशांत. विकेट हो. रोशन आलाय. इथं पहिलाच बॉल. शॉर्टम जॅम. फटका चांगला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. आता मात्र दामतकरांचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. रियान आलाय. समोरून किती आक्रमण करा त्यानं मात्र इथून हल्ला बोल केलाय. जय बजरंग बली. तोड दे. जबरदस्त षटकार रियानच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. जाऊन पोहोचलो ते 33 वरती. इथं लगेच कमबॅक. टिट फॉर टॅट. लगेच उत्तर दिलं जात आहे. चांगल्या पद्धतीने चाललेला हा संघर्ष. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय रियान. या अगोदरच्या मॅच मध्ये संघ जवळ परास्त होण्याच्या मार्गावरती होता आणि त्यावेळेला मोक्याच्या क्षणाला येऊन चांगली खेळी त्यानं साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला होता. तोच रियान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. मात्र त्याच्याहूनही हुशारीनं शितापीनं गोलंदाजी करतोय कोळवली टीमचा हा गोलंदाज रोशन. मैदानावरती रोषणाई करतोय. षटकारानंतर लगेचच कमबॅक त्यानं केलंय. 2 डॉट फेकलेत राईट अमोर द विकेट. इथं पहा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. टप्पा चांगला टाकला. फलंदाजाला बीट केलं. धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धावबाद. असताना शेवटच्या षटकामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर रोशननं मात्र इथं चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा तयार नवीन फलंदाजासाठी मुसेफ आलाय. यावेळेस सुद्धा संधी. बॅटची एज. विकेटच्या मागे चांगल्या पद्धतीने टिपलाय. अजून एक गडी. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय.
दामत संघ अडचणीत सापडला. पण आहोत मित्रांनो, अजून अर्धा सामना बाकी आहे. धावफलकावरती आहे 34 धावा, 33 धावा. आता मात्र चांगला पुन्हा एकदा टाकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय. इथं सुद्धा विकेट मिळालेली आहे आणि हे षटक या वेळेस पाहायला मिळतंय. किलिंग षटक आलं रोशनचं. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम निर्णायक संपतोय आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांचं लक्ष आहे. 34 टू विन. हॅलो, यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पाहायला मिळेल वंजारपाडा B+. विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण जास्तीचा विलंब न लावता लगेच टॉस बॉक्सकडे या. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल टॉस केला जाईल. विनंती आहे दोन्ही टीमचा कॅप्टनला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच टॉस बॉक्सकडे या. उपस्थित झालेत, आपणास विनंती आहे की आपण देखील लगेचच इथवर पोहोचा. कर्णधार प्रथमेश आपण टॉस साठी या लवकर. अजमेर 11 दामत संघाने 4 ओव्हरमध्ये धावा उभारलेल्या आहेत. टोटल 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष इथून ठेवण्यात आलंय. ते मात्र टीम कोळिवली संघासाठी. रोशन शिनारे आणि त्यांच्या साथीला गौरव तांबोली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते आणि KTC लाईव्ह इव्हेंट खूप छान काम करत असताना माजी पंचायत समिती सदस्य चषकाला इथून कव्हर अप करताय. धन्यवाद कॅमेरामॅन यांचं विशेष करून कौतुक. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी निशांत बागडे KTC लाईव्ह इव्हेंटचे खरं तर ऑपरेटर आणि त्याचबरोबर अंपायर्स पॅनल जे ऑफिशियल आहे त्या ठिकाणी फिरोज सर यांना तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आमचे स्कोरर सुशांत आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे 12th मॅन अशी टीम या ठिकाणी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतात. आणि दोन्ही मिलन आपण पाहतोय इथे सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. नरेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय.
माजी पंचायत समिती सदस्य चषक आपण पाहतोय आजच्या पहिल्या डाईट मधील सेकंड राऊंडची सेकंड मॅच. सुंदर शॉट, गौरव तांबोलीचा पहिला कडक प्रहार, सीमा पार, पहिला वार, चौकार. डाव्या बाजूला आमच्या दर्दी प्रेक्षकांचा स्टँड त्या ठिकाणी आणि डान्स करून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना माजी पंचायत समिती सदस्य चषकाची ही क्रेज, प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज आहे ते या स्पर्धेची. गोलंदाज तयार, दुसरा चेंडू गोलंदाजाचा, थोडी हाईट होती, डॉट बॉल. सेकंड राऊंडच्या सेकंड बादचा नाणेफेकीचा कौल जिंकला वंजारपाडा B+ टीमने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरवरडी टीमला. फटका मारी, पुल शॉट, पॉवरफुल षटकार. सुरुवात किती दमदार केली आहे ती मात्र टीम कोयरुलीने 3 बॉल मध्ये धावा केला, त्या मात्र 10. आणि आमचे दर्दी प्रेक्षक बघा थेट मैदानावरती पोहोचलेत खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी. काय बॅटिंग आहे गौरव तांबोलीची. अजमेरा 11 दामत या बलाढ्य टीमच्या समोर 34चं आव्हान, 3 बॉल मध्ये स्कोर झालाय तो 10. गोलंदाज मुझक्कीर, खर तर मुझक्कीरने या वर्षी तुफान फॉर्म मध्ये गोलंदाजी केली आहे, कारण 2 ट्रॉफीज दामत संघाने जिंकल्या. त्यावेळी पहिला पॉवर प्लेचा पॉवर पॅक बॉलर म्हणजे मुझक्कीर आणि त्याच्यावरतीच हा पॉवर पॅक परफॉर्मन्स आहे बॅटर गौरवच्या. 3 बॉल 10 धावा. ऑफ साइडला सर्कलच्या वरून काढला, कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, चेंडू हातामध्ये फेक होईल तोपर्यंत धावा मिळतील 2. गुड रनिंग, गुड रनिंग. मुझक्कीरला टार्गेट केलं, पहिल्या ओव्हर मध्ये तोडफोड बॅटिंग करायची ही स्ट्रॅटेजी आहे टीम कोळिवलीची आणि गौरव तांबोलीने तेच केलं. मुझक्कीर सारख्या नामवंत गोलंदाजावरती 4 बॉल मध्ये स्कोर उभारलाय, धावा 12. लक्ष 34 आहे, अजूनही 22 करायच्यात. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 22 ची गरज. खोलात टाकला, यॉर्कर स्पॉट वरती टाकलेला हा चेंडू मुझक्कीरचा, डॉट बॉल. 5वा चेंडू इथून निर्धाव आलाय, 12 धावा. पाहिजे तशी धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये आलेली आहे आणि गोलंदाज मुझक्कीर ज्याला खरं तर षटकार चौकार यावर्षी खेळण्यामध्ये फलंदाजांना थोड्या अडचणी येत होत्या, त्या मुझक्कीरला इथून एक सिक्सर, एक 4 इथून गौरव तांबोलीने ठोकलाय. प्रेक्षकाने मैदानावरती येऊन कॅच प्राइज दिलं, अशी दमदार बॅटिंग गौरवची आहे. पण मुझक्कीरने देखील कमबॅक केलंय, डॉट बॉल त्याने काढला. 5 चेंडू, स्कोर येतो मात्र 12. लास्ट बॉल पूर्णपणे ग्राउंड वरती झुकला होता, हलकीशी अपील विकेट किपरची. DRS फक्त रनआउट आणि भीमर चेंडू साठी आहे, सर्व टीमने याची नोंद घ्या. मुझक्कीरचं षटक समाप्त झालं, धावा झाल्यात 12. येणारे चेंडू असतील ते मात्र 18 आणि जिंकण्यासाठी धाव फलकावरती धावा पाहिजेत. 18 बॉल मध्ये 22 धावा संख्येची गरज असेल. कमॉन डीजे बजाव.
दामट टीमच्या साधला साथ घातली जाते आणि तो साध आता फलंदाज रोशन शिनारे. दुसऱ्या बाजूने देखील तेवढाच अटॅक तेवढाच हल्ला टीम अजमेरा दामतच्या विरोधात होईल का. पहिला चेंडू साधचा हा उकमी एक काय या गोलंदाजीचा, कारण बॅटिंगही करतो साध, बॉलिंगही तेवढी चांगली करतो आणि त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. जर का पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या असत्या तर कदाचित साध तिसऱ्या किंवा चौथ्या षटकापर्यंत राहिला असता, पण मुझक्कीरला धावा आल्यात त्यामुळे मेन बॉलरला धावा आल्यानंतर आता संघाला कुठेतरी पुनरागमनाची गरज आहे आणि तिथे बॅक इन फॉर्म यावं लागेल. तर फलंदाज रोशनला देणे. हलक्या हाताने टच, डेलिकेट टच, पॉइंटला बीट करा, चेंडू चाललाय पुढे, खेळाडू आलेत तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी एफर्ट्स. 2 धावा कंप्लीट. हुशारीने खेळला, युक्तीचा वापर केला रोशनने. कदाचित त्याने सिंगलसाठी ट्राय केला असावा, कारण समोर गौरव तांबोली मात्र बॅटिंग भारी करतोय. पण 2 धावा मिळाल्या, 2 ने टोटल वाढली, स्कोर झालाय तो 14. करायच्या जिंकण्यासाठी धावा अजूनही 20 चेंडू शिल्लक आहेत, टोटल 16 चेंडू 20 धावा, म्हणजे फक्त 4 धावा जास्त आहेत. बरोबर सिंगल डबलचा जरी गेम खेळा तरी देखील इथे कोळिवली संघाला सामना जिंकता येईल. पण साध आपल्या संघासाठी विकेट टेकिंग घेणारी ओव्हर कदाचित त्याला करायची आहे. विकेट सेफ आहेत, अजूनही एकही विकेट आउट झालेली नाहीये कोळिवली टीमची. स्कोर येतो 14. रोशनचा फटका मुझक्कीरच्या हातामध्ये आणि विकेट आउट. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, टीम कोळिवलीला पहिला धक्का. वीस धावांची गरज आहे टीम कोळिवलीला. यस, खरं तर आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने सूचना आहे की जेवढं काही कॅश प्राइज तुम्हाला द्यायचं असेल ना, आपण स्वागत कक्षामध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऑन कॅमेरा ते कॅश प्राइज आपण द्या, पण ग्राउंडमध्ये कृपया कोणी जाऊ नका. फटका ऋषिकेश बोडक्याच्या बॅटमधून गलीला बीट करा चेंडू. वा, मुसेफने फिल्डिंग केली त्या ठिकाणी. बघा, कव्हर अप करण्यासाठी मुसेफ आला, त्याला माहिती आहे खेळाडू ऑलरेडी होता, तरी देखील त्याने आपला चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न सोडला नाही आणि सिंगल स्कोर पोहोचलाय तो 15 धावा. जिंकण्यासाठी अजूनही चेंडू शिल्लक आहे 14. स्कोर पाहिजे कोळिवलीला 19 धावा. सामना आटोक्यामध्ये, फक्त विकेट सेफ ठेवून समोर गोलंदाजांना सिंगल डबल स्कोर कार्ड हलतं ठेवत मात्र आरामशीर चेसिंग इथून करता येईल. पण गोलंदाज साध जो आला त्याने विकेट कमावली आणि 5व्या चेंडूसाठी मार्गस्थ. फटका गौरवचा, इथे फसलाय फलंदाज बाद. मेन बॅटर गौरव तांबोलीची विकेट. टीम अजमेरा 11 दामट टीमच्या खात्यात. साधला मिळालं हे दुसरं यश. फलंदाज गौरव आता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. सामन्यामध्ये साधने मुझक्कीरच्या गोलंदाजीची भरपाई केली. मुझक्कीरने 12 खर्च केल्या होत्या, त्यानंतर विकेटही मुझक्कीरला मिळाली नव्हती. अवघ्या 3 धावा दिल्या साधने. स्कोर येतो 15. करायच्यात अजूनही 13 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. अजमेरा 11 दामत 2 ट्रॉफीज यावर्षी या टीमने जिंकलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रशांत तांबोली केपीएल स्टार मैदानाच्या आतमध्ये. समोर येतो साध. साधचा हा शेवटचा चेंडू पंच या ठिकाणी डिस्कस करतायत. पंचाचं डिस्कशन या ठिकाणी सुरू आहे. आणि पंचांचा निर्णय आलाय. षटक इथून कंप्लीट, बॅट्समन इथून सेफ.
स्कोर 2 ओव्हरमध्ये 15. 12 चेंडूमध्ये गरज आहे 19 धावा संख्येची. 3 धावांचं षटक टाकलं साधने. सामना आपल्या बाजूने खेचण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ना त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याने 2 विकेट आणि 3 धावा अवघ्या खर्च केला. आता अफजल अजमेरा 11 दामत संघाचा अफजल गोलंदाजीसाठी अर्थात दामतकरांचा लाडका मैली. खरं तर या टोपण नावाने अफजल प्रसिद्ध आहे. 12 चेंडू 19. यंग टॅलेंटेड बॉलर आहे. एक नवीन गोलंदाजाकडे हा चेंडू सोपवला आणि आता प्रशांत तांबोले आणि ऋषिकेश बोडके जी गौरव तांबोलीने फटकेबाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये तशा 12 ते 15 धावा संख्येची खरं तर ओव्हर जर आली तर सामना पूर्णपणे ताब्यात येईल टीम कोळिवलीच्या. 12-19 ची गरज आणि अफजल गोलंदाजीसाठी आलाय. काही होऊ शकेल हे षटक फार महत्वाचं आहे. इथे 10 ते 12 धावा घेणं टीम कोळिवलीसाठी हा सामना ताब्यात घेण्यासारखं आहे. ऋषिकेश बोडके प्रशांत तांबोली अफजल आता बॉलिंगला इथून सुरुवात करतोय. टीम अजमेरा 11 दामत कडून षटक क्रमांक 3 इथे स्टार्टअप करत असताना पहिला बॉल. यस वाह सुंदर ऍक्शन. अजित निकम सरांचा हा इशारा. अफजल काय करेल. भरपूर सारे त्याचे मित्र अफजलच्या गोलंदाजीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. ऋषिकेशचा हा फटका पॉइंट मध्ये कॅच आउट. ऋषिकेश बाद. अकरा बॉल 19 धावा. टीम कोळिवली एकतरी बॅटरला इथून मात्र संयमाने खेळावं लागेल. गोलंदाज अफजल. राहुल तांबोलीचा फटका हवेचा वेध. खेळाडू दूर आहेत. चेंडू जमिनीवरती आलाय तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर. आता चेंडू येईल. कैफचा थ्रो. 2 धावा मिळतील टीम कोळिवलीला. गरज होती या बॅटिंगची. एक विकेट येता राहिली. खरं तर अफजलचा हा चेंडू विकेट साठी चान्स बनली होती. दामतचा खेळाडू भरपूर दूर होता. लॉंगॉन मध्ये कॅच कॅरी करू शकला नाही. पण आता 2 धावांनी खरं तर ती पाबंदी तुटलेली आहे. विकेट जे येत होत्या त्या थांबलेल्या आहेत आणि आता 10 बॉल 17 धावांची गरज आहे टीम कोहलीला. 10 बॉल 17. राहुलच्या बॅट मधून काऊ फेस मध्ये पकडली कॅच. मागे खेचलं स्वतःला आणि बाउंड्री लाईनच्या समीप कॅच पकडली या खेळाडूने. विकेट आली आहे. फलंदाज बाद. विकेट इथून आली आहे. काय कॅच होती कैफची. सामना 9 चेंडू आणि 17 धावा. करण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खरं तर एखाद दुसरा फटक्याने मॅच अगदी आसपास येईल. 9 बॉल 17 ची गरज आहे. करणसाठी हा चेंडू. डॉट बॉलचा मारा. 8 बॉल आणि आता 17. अफजलचे 2 बॉल. ओव्हर नंबर 3.
8 बॉल टोटल धावा पाहिजे 17. प्रशांत आणि करण हे दोघेही या मॅचला फिनिश करतील का? अफजलचे 2 बॉल या षटकाचे अत्यंत महत्वाचे आहेत. फलंदाज करण एक तरी सीमा पार त्याला क्लिअर करावा लागेल. 8 बॉल 17 ची गरज आहे. करण प्रयत्न करतोय. बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 7 बॉल आणि 17. अवघ्या 2 धावा दिल्यात अफजलने. सामना होता कुठे आलाय कुठे? जिथे पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या 3 ओव्हर मध्ये 22 होत्या आणि अजूनही रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. 7 मध्ये 17. मागच्या 11 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा आलेल्या आहेत. करणला एक फटक्यासाठी त्याचे प्रयत्न आहेत. अफजलचा हा चेंडू षटक इथून समाप्त होईल. 2 धावांचं षटक टाकलंय ते अफजलने. अजमेर 11 धावाच्या 7 ने दिला धावा 3. अफजलने धावा दिला 2. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. 6 बॉल कंपल्सरी 17. गमावण्यासारखं अजून काही नाहीये. सामना अजूनही 50-50 आहे टीम दामत आणि टीम कोळिवली मध्ये. 6 बॉल कंपल्सरी 17. पहिलाच बॉल शॉट पिच ऑन साइडला हुक शॉट. चांगले गोलंदाजाला प्रशांतने खेचलायचं षटकार. ची गरज आहे. स्टार्टिंग महत्वाची होते आणि वेल स्टार्ट इथे करत असताना प्रशांत तांबोलीने मुसेफला ठोकलाय सिक्सर. 5 चेंडू 11 धावा. भरपूर प्रेशर आहे गोलंदाज मुसेफ वरती. 7 आणि अफजलने ज्या ओव्हर टाकल्या 5 धावा दोघांनी दिल्या आणि एकटा मुसेफ आला आणि त्याने षटकार इथून खर्च केला. अंडर प्रेशर गोलंदाज मुसेफ. समोर प्रशांत बिंदास्तपणे इथे बॅटिंग करत असताना 5-11 डॉट बॉल मुसेफचा. 4 बॉल 11. अजमेर 11 दामत की कोळिवली कोणता संघ क्वालिफाय मध्ये एंटर होणार? ग्रुप बी मधला कोणता संघ आज 3ऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणार हे बघायचंय. 4 बॉल 11. तमाम क्रीडा रसिक रात्रीचे 3 वाजलेत म्हणजे पहाट जवळपास झालेली आहे. प्रशांत तांबोलीचा फटका. खेळाडू भरपूर दूर आहेत. गॅप मोठा होता आणि चाललाय चेंडू इथे बाउंड्री लाईनच्या समीप. येस पंचांनी त्या ठिकाणी रेफर केलंय. येस पंचांनी त्या ठिकाणी रेफर केलंय. आपण इथून चेक करणार आहोत की एक्झॅक्ट चेंडू कुठे आहे ते बघायचं आहे. बॅटर तर इथून रनआउट आहे कारण येस
चेंडू इथून अडवलाय, फलंदाज इथून बाद. सिंगल, फलंदाज आउट. 3 बॉल 10 ची आता गरज आहे. 3 बॉल 10. नरेश तांबोली उतरतोय. करणला दुसरी धाव कंप्लीट करणं फार गरजेचं होतं, धावणं गरजेचं होतं. असं वाटलं की चेंडू कदाचित सीमा पार होईल, पण लास्ट मोमेंटला स्वतःला बॅलन्स केलं फिल्डरने. 3 बॉल 10. जर कोणी कोळिवली संघासाठी मॅच फिनिश करू शकतो तर प्रशांत तांबोली, कारण त्याने याच गोलंदाजाला सिक्सर ठोकलेलं आहे. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स थोडा वेगळा आहे. मुसेफ वरती आणखीन 2 फटक्यांनी तो सामना कोळिवली संघासाठी विजयी पथावरती नेऊ शकतो, कारण 3 बॉल मध्ये धावा पाहिजे. टोटल स्कोर कार्ड वरती अजूनही 10. मुसेफही थोडासा टेन्शन मध्ये असेल, कारण प्रशांत तांबोली ज्या बॅटरने सिक्सर ठोकलाय तोच त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडला उभा आहे. 3 बॉल 10. अजमेरा 11 दामदला शिकस्त देईल का कोळिवली? प्रशांतच्या बॅट मधून हा फटका नो मॅन लँड मध्ये. खेळाडू भरपूर दूर आहेत, त्याचा फायदा इथे मिळेल का? प्रशांत धावलाय आणि पोहोचलाय. गुड रनिंग. 2 धावा मिळाल्या. आता 2 मध्ये 8. संघ अजमेरा 11 दामद. मॅच चा निर्णायक चेंडू, मॅच डिसाइड करणारा हा चेंडू, डिसाइडर बॉल आहे मुसेफचा. जर का या चेंडूवरती 2 धावा जरी आल्या तरी सामना लास्ट बॉल पर्यंत जाईल, कारण 2 बॉल मध्ये धावा पाहिजे. आता कंपल्सरी 8. 2 बॉल 8. मुसेफचा हा चेंडू, पंचांकडे पाहणी. आणि आता हा सामना 1 बॉल 8. नो चान्स. आता फक्त चमत्कार, आणि त्या चमत्काराची अपेक्षा टीम कोळिवलीला करावी लागेल. 2 ओव्हर मध्ये जो स्पेल टाकला साद आणि अफजलने, फक्त 5 धावा त्यांनी दिल्या 2 ओव्हर मध्ये. खरं तर तिथे थोडासा स्कोर काढला मेंटेन करायला हवं होतं. आता सामना 1 बॉल 8. सोपा सामना होता, सहज जिंकता आला असता, पण 1 बॉल 8. अजूनही मुसेफ कसा चेंडू टाकेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि इथे जिंकलाय संघ अजमेरा 11 दामद. सेलिब्रेशन इथून सर्व खेळाडू करतायत. सोपा सामना गमावला कोळिवली टीमने. 8 धावांनी पराभूत व्हावं लागलं.